यावेळी मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक झाली आहे ती खरंच राजकीय दृष्ट्या भावनिक दृष्ट्या सर्वार्थानच वेगळी होती। म्हणजे बघा ना, तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली, ज्यात ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय। मात्र तब्बल 25 वर्ष ठाकरेंची एक हाती सत्ता असलेल्या मुंबईत यावेळी भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली आहे। 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे बंधू आहेत। आणि यावेळची ही निवडणूक जरी ठाकरेंसाठी खच्चीकरणाची ठरली असली तरी मात्र आता ठाकरे बंधूंवर झालेले आरोप पाहता दोन भाऊ सत्तेसाठी एकत्र आलेले असं म्हणणाऱ्या लोकांची आता बोलती बंद झाली आहे। कारण निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत। आता दोघे पुन्हा एकत्र येण्याचं निमित्त काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले होते। जुलै महिन्यात पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते। हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले। त्यानंतर गणेशोत्सव, रक्षाबंधन, दिवाळी या सणांव्यतिरिक्त ठाकरे कुटुंबीय एकत्र पाहायला मिळालं। विशेष म्हणजे महापालिकांच्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित मुंबईतील शिवाजी पार्कवर सभाही घेतली। मात्र आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत। आता ते का, तर त्याचं कारण असं की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे षण्मुखानंद सभागृहात एकत्र येणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू 23 जानेवारीला या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आपल्याला सोबत दिसणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन तसेच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। आता या कार्यक्रमात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहणार आहेत। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत असताना षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक लक्षात घ्या, निवडणुकीपूर्वी विरोधकांकडनं सतत असं म्हटलं जात होतं की दोन ठाकरे बंधू हे फक्त सत्तेसाठी एकत्र येतात, पुढे ते पुन्हा विभक्त होतील। मात्र आता जवळपास निश्चित झालंय की दोन ठाकरे बंधूंकडे महापालिकेची सत्ता जाणार नाही, तरी सुद्धा दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि त्यांचं निवडणुकीनंतरही एकत्र राहणं हे दाखवत आहे की ही एकजूट भावनिक आणि वैचारिक आहे। म्हणजे त्यांनी जसं म्हटलं होतं की आता एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, तर ते आता कायम ठेवतात। फक्त याच निवडणुकांपुरती नाही तर इथून पुढेही हे दोघे भाऊ आपल्याला एकत्र दिसत राहणार असल्याचं समजतंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।